घरकुल परिसरातील एका रेडीमेड कापड कारखान्याच्या मालकानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली आहे। लोकेश अनिल बिरू राहणार आय ग्रुप जुने विडी घरकुल असं 30 वर्षीय तरुण मालकाचे नाव आहे। धक्कादायक बाब म्हणजे लोकेश बिरू याचा साखरपुडा झाला होता, तर पुढच्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात त्यांचा विवाह होणार होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे। लोकेश बिरूच्या मृत्यूची वार्ता ऐकल्यानंतर नातेवाईकांनी मोठी गर्दी शासकीय रुग्णालयात केली होती। रेडीमेड कापड कारखान्याच्या मालकानं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत MIDC पोलीस तपास करत आहेत। साखरपुडा झालेल्या तरुण व्यावसायिकानं लग्नाआधी आयुष्य संपवल्यानं मित्रमंडळी आणि नातेवाईक हळहळ व्यक्त करत होते। लोकेश बिरू यांचा कापड कारखाना घरापासून अगदी हकेच्या अंतरावर आहे। राहत्या घरापासून काही मीटर अंतरावर असलेल्या स्वतःच्या कापड कारखान्यात पंख्याला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेतला। ही घटना कळल्यानंतर त्यांना लगेच खाली उतरवून छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी लोकेश बिरू यास मृत घोषित केले। ही घटना कळल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली।